विद्यार्थी मित्रो, गुड आफ्टरनून. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण मराठी या विषयातील एक पाठ पाहणार आहोत. सर्वप्रथम मला सांगा, सध्या जगामध्ये कोणकोणत्या समस्या भेडसावत आहेत? असे कोणकोणते प्रश्न आहेत जे जगामध्ये सध्या भेडसावत आहेत? वाढती लोकसंख्या. वाढती लोकसंख्या बरोबर. अजून दुसरं सांगा. वाढतं प्रदूषण. वाढतं प्रदूषण. छान. अजून सांगा. भूकंप बरोबर. प्रदूषण बरोबर. महागाई. महागाई बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, जगासमोर वेगवेगळ्या समस्या आता निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये महागाई आहे, वाढती लोकसंख्या आहे, प्रदूषण आहे, त्याचबरोबर सध्या इंटरनेटचा जमाना आहे, त्याच्यामध्ये सायबर स्कॅम वगैरे होत आहेत. अशा वेगवेगळ्या अनेक समस्या सध्या निर्माण झालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रो, आता मला सांगा, प्रदूषणामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारमध्ये आहे? प्रदूषण कोणकोणत्या प्रकारचं असतं? कोण सांगू शकेल? असं सांगा. जल प्रदूषण बरोबर. सर, वायू प्रदूषण. सांग. प्रदूषणाचे प्रकार. सर, हवा प्रदूषण बरोबर. बसा. आता मॅडम, प्रदूषणाचे प्रकार. प्रकार म्हटलं तर नैसर्गिक आपत्ती पण होऊ शकते. म्हणजे आता आपण सद्यस्थितीत बघितलं तर भूकंप झालेला, बँकॉकमध्ये झालेलं, एक सगळ्यात मोठी नैसर्गिक आपत्ती पण होऊ शकते. आणि जर प्रदूषणाचा विचार केला तर जलप्रदूषण, वायू प्रदूषण, त्याच्यानंतर प्लास्टिकचं पण एक प्रदूषण आपल्याला म्हणता येईल, कारण त्याचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढत झाल्यामुळे त्याचं विघटन होत नाही आणि महासागराच्या किनारी त्याचं बरेच प्रदूषण आपल्याला पाहायला मिळते. त्यातून काही जलचर जे प्राणी आहेत त्यांना म्हणजे अवघड म्हणजे प्रॉब्लेम्स होत आहेत. तर तुम्ही सर्वांनी छान उत्तर दिलेली आहे. तर प्रदूषणामध्ये कोणकोणते प्रकार आहेत? तर जल प्रदूषण आहे, हवा प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आज आपण जल प्रदूषण हा घटक पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, जल प्रदूषण म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. जल प्रदूषण म्हणजे काय? की जे नदी आहे, नाले आहे, समुद्र आहे, वेगवेगळे आपले जे पाण्याचे स्रोत आहेत त्याच्यामध्ये सध्या प्रदूषण झालेलं आहे. तर मला सांगा, हे प्रदूषण होण्याची कारणे कोणकोणती आहेत? काय कारणे आहेत? पाणी सांगा. पाणी, बरोबर. छान. दिग्वेश सरांनी अतिशय छान उत्तर दिलेलं आहे की सध्या तंत्रज्ञान वाढत आहे, उद्योगधंदे वाढत आहे. तर हे मोठे उद्योगधंदे, कारखाने यांचं जे सांडपाणी असतं, ते सांडपाण्याची विल्हेवाट न लावता काय केलं जातं, ते डायरेक्ट नदीमध्ये, नाल्यामध्ये सोडलं जातं आणि हेच नदीचं पाणी काय होतं, दूषित होतं आणि तेच आपल्याला पिण्यासाठी दिलं जातं. अजून काय काय कारणं आहेत? सुगंधा मॅडम काय सांगू शकतात? प्लास्टिक कचरा, प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स तिकडं फेकल्यामुळे जलप्रदूषण बरोबर. छान उत्तर दिलं आहे. तर बघा, प्लास्टिकचा कचरा आपण काय करतो, रस्त्यावरती फेकतो, इकडे फेकतो. जेव्हा पावसाळा येतो तेव्हा काय होतो, हा कचरा काय होतो, वाहून कुठे जातो, शेवटी नदीमध्ये जाऊन मिसळतो. बरोबर. तर अजून कोणकोणती कामे आहेत? सुगंधा मॅडम काय सांगू शकतात? अजून कोणकोणती कामे आहेत जलप्रदूषणाची? जलप्रदूषण वाढतं लोकसंख्या पण जलप्रदूषणाचं आहे, कारण वाढतं लोकसंख्येमुळे पदार्थ जैविक प्रवृत्ती प्रमाण जास्त वाढत आहे, त्यामुळे जलप्रदूषण होऊ शकते. तर शहरातील जे गटारे आहेत ते पण जाण्यासाठी म्हणजे पाणी ते नदीमध्ये सोडले जाते. बरोबर. छान. मॅडम एकदम छान उत्तर दिलेलं आहे की सध्या कसं आहे की आपले जे महानगरपालिकेची लोक आहेत ते वगैरे गटारे स्वच्छ करत नाही, ते कोंडल्या जातात. मग त्यांचे त्या पाण्याचं नीट विल्हेवाट होत नाही. मग हे पाणी काय होतं, पावसाच्या दिवसात वगैरे सगळीकडे इतरत्र पसरलं जातं आणि ते काय होतं, शेवटी नदीमध्येच मिक्स होतं. तर विद्यार्थी मित्रो, आता मला सांगा, हे जल प्रदूषण होऊ नये यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो, काय उपाय करू शकतो? दिवस सांगा, काय करू शकतो आपण? सायडिंग आणि नाल्याचं पाणी त्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे. त्यानंतर जमीन केंद्राने काढून घ्यायला पाहिजे नदीतील. त्यांनी उत्तर छान दिलं आहे बघा.
की बाबा काय नदी नाले साफ केले पाहिजे का, म्हणजे जे गटारी वगैरे आहेत तुंबलेल्या त्या साफ केल्या पाहिजे, त्याबरोबर जे सांडपाणी आहे त्याची नीट विल्हेवाट लावली पाहिजे. बरोबर, वैष्णवी मॅडम सांगा. आपला घरातील कचरा म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल असतील किंवा घरातला कचरा असेल तो घंटागाडीत टाकावा, ही नदीत टाकण्याऐवजी घंटागाडीत टाकावा. बरोबर, वैष्णवी मॅडमने एक छान उत्तर दिलेलं आहे की आपल्या घरात जो कचरा येतो त्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य रीतीने झाली पाहिजे. फक्त त्यासाठी आपल्या महानगरपालिकेचे घंटागाड्या वगैरे असतात, तो कचरा त्या घंटागाडीमध्ये टाकला गेला पाहिजे, ना की इतरत्र कुठं पण रस्त्यावरती इकडे तिकडे मोकळ्या जागेला फक्त तो घंटागाडीतच टाकला गेला पाहिजे. हा सुगंधा मॅडम काय करायला सांगाल, काय उपाय करू शकता तुम्ही? प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. बरोबर आहे. सध्या कसं आहे, शासनाने जरी प्लास्टिकवरती बंदी घातली असली तरी पण लोक काही न करतात त्याचा यूज करतच आहे. म्हणजे प्लास्टिकचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करून काय केलं पाहिजे की आपण त्याचा पर्यायी काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजे. बरोबर.